हॅलो फ्रेंड्स, केम लर्निंग या चॅनलवरती तुमचं परत एकदा स्वागत. मागच्या एपिसोडमध्ये आपण मेटलर्जी बद्दल थोडीशी तोंड ओळख करून घेतली होती. मेटलर्जी म्हणजे काय याच्याबद्दल थोडक्यात आपण डिस्कशन मागच्या व्हिडिओमध्ये केलं होतं. आणि मेटलर्जीच्या महत्त्वाच्या ज्या 3 टाइप्स आहेत त्या टाइप्स कुठल्या आणि त्यातल्या थोडक्यात काही प्रोसेसेस डिस्कस केल्या होत्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ज्या काही मेटलर्जिकल प्रोसेसेस आपण करतो फॉर द एक्सट्रॅक्शन अँड प्युरिफिकेशन ऑफ द मेटल फ्रॉम डिफरंट टाइप्स ऑफ ओर, द मेथड्स वी यूज or the operations we perform can vary metal to metal and ore to ore. म्हणजे ओर टू ओर किंवा मेटल जर बदलला किंवा ओर जर चेंज झाली तर त्याप्रमाणे आपल्याला आपल्या मेथड्स किंवा आपले ऍप्लिकेशन्स चेंज करायला लागतील. पण असं जरी असलं तरी काही ऍप्लिकेशन्स किंवा काही पद्धती या सगळ्याच प्रकारच्या ओरपासनं मेटल एक्सट्रॅक्ट करण्यामध्ये कॉमन असतात. जसं की तुम्ही एखादं प्रॅक्टिकल करता, ऑर्गॅनिक स्पॉटिंगचं प्रॅक्टिकल आहे, एखाद्या कंपाऊंडचं अनालिसिस करता ऑर्गॅनिक कंपाऊंडचं, त्याच्या स्पेशल टेस्ट ज्या असतील फंक्शनल ग्रुपच्या टेस्ट वगैरे त्या आपण नंतर परफॉर्म करतो. फंक्शनल ग्रुप काय आहे ते आयडेंटिफाय झाल्यानंतर. पण ते होण्या अगोदर आपल्याला आधी त्या कंपाऊंडचं नेचर काय आहे, म्हणजे तो सॉलिड आहे का लिक्विड आहे, किंवा त्याचा कलर कुठला आहे, त्याचा ओडर कुठला आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्या टाईपचे इलेमेंट्स प्रेझेंट आहेत, जसं की नायट्रोजन प्रेझेंट आहे का, किंवा सल्फर आहे का, किंवा हॅलोजन्स आहेत का, हे आपण आधी फाइंड आउट करतो. तसंच त्याच्यासोबत आपण त्याचं नेचर कुठल्या टाईपचं आहे, जसं की तो ऍसिड सोबत रिॲक्ट होतो का, म्हणजे तो बेसिक नेचरचा आहे का, किंवा तो ऍसिडिक नेचरचा आहे का, किंवा तो ऍसिड बेस फिनॉल यापैकी कुठलाच नसून न्यूट्रल नेचरचा आहे का, हे सगळं आपण आधी फाइंड आउट करतो. बरोबर आहे ना. सो दिस इज कॉल्ड प्रिलिमिनरी और प्रिपरेटरी मेथड्स. ओके, मग या सगळ्याच स्पॉटिंग मध्ये सगळीकडे कॉमन असतात. बदलतं काय तर फंक्शनल ग्रुपच्या टेस्ट. म्हणजे एकदा आपल्याला कळलं की यामध्ये कुठले एलिमेंट्स प्रेझेंट आहेत, ते कळल्यानंतर मग आपण फंक्शनल ग्रुप प्रोबेबल कुठले असू शकतील आणि त्याचं नेचर काय आहे याच्यावरून आपण फंक्शनल ग्रुपच्या टेस्ट कुठले असू शकतात किंवा कुठल्या टाईपचा फंक्शनल ग्रुप याच्यामध्ये प्रेझेंट असू शकतो ते फाइंड आउट करतो. सो त्या पद्धतीत जर विचार केला तर मेटलर्जी मध्ये सुद्धा काही प्रोसेसेस ह्या कॉमन असतील. जसं की मायनिंगची प्रोसेस आहे. एक्सट्रॅक्शन ही गोष्ट कधी येते, ज्यावेळेस तुम्ही माइन मधनं ओर काढता. सो मायनिंग तर प्रोसेस सगळीकडे कॉमनच असणार ना. ओर काढणे, माइन मधनं ओर खणून काढणे, ही प्रोसेस सगळ्याच मेटलर्जी मध्ये किंवा सगळ्याच टाईपच्या मेटलच्या एक्सट्रॅक्शन मध्ये येणारच आहे. सो आपण अशा काही ज्या जनरल स्टेप्स आहेत ज्या बऱ्याचशा मेटलर्जी मध्ये फॉलो होतात त्या आपण आज डिस्कस करणार आहे. त्या स्टेप्स कुठल्या आहेत तर त्या जनरल 5 स्टेप्स आहेत. त्यातली पहिली आहे ती कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, दुसरी आहे ती कॅल्सिनेशन, तिसरी स्टेप आहे रोस्टिंग. यापैकी 2 कॅल्सिनेशन रोस्टिंगचं डिस्कशन काल आपण केलं होतं. रिडक्शन ऑफ मेटलिक ऑक्साईड टू मेटल याचं पण एक एक्झाम्पल काल आपण बघितलं होतं. कोक सोबत रिडक्शन केलं होतं मागच्या एपिसोडमध्ये आपण डिस्कस केलं होतं. सो हे जे सगळे पॉइंट्स आहेत ते आपल्याला आज डिस्कस करायचे आहेत आणि या सगळ्या मेथड्स कॉमन आहेत. शेवटची जी स्टेप असते ती रिफायनिंगची, म्हणजे प्युरिफिकेशन ऑफ मेटलची येते. सो रिफाईन प्युअर फॉर्म मध्ये मेटल मिळवण्यासाठी ज्या पद्धती आपण वापरतो त्याला रिफायनिंग असं म्हणायचं. सो या सगळ्या प्रोसेसेस आपण कॉमनली बऱ्याचशा मेटलच्या एक्सट्रॅक्शन मध्ये ओरपासून एक्सट्रॅक्ट करताना करत असतो. याचा अर्थ असा नाहीये की ह्या 5 प्रोसेसेस कंपल्सरीच आहेत. एखाद्या मेटलच्या एक्सट्रॅक्शन मध्ये यातली एखादी प्रोसेस गाळली पण जाऊ शकते, जसं की रोस्टिंग आहे किंवा कॅल्सिनेशन आहे किंवा रिडक्शनची प्रोसेस आहे, की ती वेगळ्या पद्धतीनं केली जाऊ शकते किंवा ती टाळली सुद्धा जाऊ शकते. रिफायनिंग तर सगळीकडेच करायला लागतं, पण रिफायनिंगची पद्धत वेगवेगळी असू शकते. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर मात्र सगळ्याच याच्यात करायला लागतं आपल्याला. कॉन्सन्ट्रेशन या शब्दाचा अर्थ काय की ती ओर रिचनेस त्याचा वाढवणे.
ती ओर कॉन्सन्ट्रेट करणे किंवा त्यातला बाकीचा भाग काढून टाकून सेपरेबल भाग जो इझिली सेपरेबल भाग तो काढून टाकून त्याला कॉन्सन्ट्रेट करणं, फक्त आपल्या कामाचा भाग त्यात ठेवणं, त्याला कॉन्सन्ट्रेशन असं म्हणतात. सो ही प्रोसेस सगळ्याच एक्सट्रॅक्शन मध्ये कॉमनच असणार आहे. सो यातल्या बऱ्याचशा ह्या 5 ज्या स्टेप आहेत त्या जनरली फॉलो होतात, पण यातल्या सगळ्याच फॉलो व्हायलाच पाहिजेत असं कंपल्शन मात्र नक्कीच नाहीये. सो आपण या 5 स्टेप बद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. त्यातली पहिली स्टेप जी आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, तिच्याबद्दल आपण सुरुवातीला डिस्कस करू. ठीक आहे. काय सांगितलंय पहिल्या स्टेप मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर मध्ये? इट इज द रिमूव्हल ऑफ अनवॉन्टेड मटेरियल. अनवॉन्टेड मटेरियलचं हे काय आहे? रिमूव्हल आहे. जसं की सँड पार्टिकल्स किंवा क्ले पार्टिकल्स किंवा अजून काही त्याला अटॅच्ड मटेरियल असेल की जे इझिली सेपरेबल असेल. फ्रॉम द ओर इज नोन एज ओर कॉन्सन्ट्रेशन. सम कॉमन ऑपरेशन्स कॅरीड आउट आर. आता मग कॉन्सन्ट्रेशन मध्ये कुठले महत्वाचे ऑपरेशन्स कॅरी आउट होतात? तर त्यातला पहिला जो पार्ट आहे आपण आज डिस्कस करणार आहे ते कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर बद्दल फक्त. ओके. कारण आपण ज्या 5 प्रोसेसेस डिस्कस करतोय, ह्या 5 प्रोसेसेस कॉन्सन्ट्रेशन, कॅल्सिनेशन, रोस्टिंग, ह्या आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायच्या. आणि या डिटेलमध्ये स्टडी करत असताना आपल्याला त्यातल्या सगळ्या गोष्टी, सगळे पॅरामीटर समजून घ्यायचे असतील तर आपल्याला एक एक स्टेप बाय स्टेप स्टडी करणं गरजेचं आहे. सो आपण आज फक्त काय करणार आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर बद्दल डिस्कशन करणार आहे. ओके. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर मध्ये काय सांगितलंय? इट इज द रिमूव्हल ऑफ अनवॉन्टेड मटेरियल्स लाईक सँड ऑर क्ले पार्टिकल. जे सेपरेबल आहे, इझिली सेपरेबल मटेरियल आहे, ते आपण या पद्धतीमध्ये किंवा कॉन्सन्ट्रेशन मध्ये काढून टाकतो, ओर पासून सेपरेट आउट करतो. फ्रॉम द ओर इज नोन एज कॉन्सन्ट्रेशन. ओके. सो ही झाली डेफिनेशन. आता मग हे कॉन्सन्ट्रेशन करण्याच्या कुठल्या कुठल्या टाइप्स आहेत किंवा कुठल्या कुठल्या पद्धतीने ओव्हर कॉन्सन्ट्रेट करू शकतो आपण, तर त्याच्या टाइप्स पुढे मेन्शन केलेले आहेत. पहिली टाइप सांगितले मायनिंग ऑफ ओर. त्याच्यानंतर टाइप म्हटल्यापेक्षा ही प्रोसेस अशी स्टेप बाय स्टेप पुढे पुढे सरकते. ठीक आहे. मायनिंग ऑफ ओर, हँड पिकिंग, त्याच्यानंतर क्रशिंग अँड ग्राइंडिंग, त्याच्यानंतर ग्रॅव्हिटी सेपरेशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉन्सन्ट्रेशन आणि फ्रॉथ फ्लोटेशन. या 6 स्टेपमध्ये ओर कॉन्सन्ट्रेट हळूहळू कॉन्सन्ट्रेट होत जाते. ठीक आहे. त्यात आपण पहिल्या प्रोसेस पासून स्टार्ट करू, मायनिंग पासून. मायनिंग म्हणजे काय? ओर खणून काढणे. अर्थ क्रस्ट मध्ये जी डीप मध्ये ओर असते ती खणून वरती काढणे, आपल्या हाताला लागणे, त्याला आपण मायनिंग असं म्हणतो. म्हणजे खाणीमधनं ती ओर बाहेर काढणे. आता मायनिंगचे परत 2 प्रकार सांगितलेले ढोबळमानानं. जर ती जर माईन वरती असेल, वरती म्हणजे काय? फार खोलवर नसेल, अर्थ क्रस्ट मध्ये इन डीप नसेल, जसं एखादा किलोमीटरच्या आत वगैरे जर ती माईन असेल, 1-2 एखादा किलोमीटर 1.5 किलोमीटर, तर ती त्याला आपण ओपन पिट मायनिंग असं म्हणतो. म्हणजे ती वरच्यावर आपण काढून घेतो एखाद्या किलोमीटरच्या आत असेल तर. आणि जर खूप खोलवर खणत जायला लागत असेल तुम्हाला तर त्याला आपण डीप मायनिंग असं म्हणतो. ओके. असं काही डिस्टन्स त्याच्यासाठी ठरलेलं नाहीये, पण सहजासहजी तुम्हाला फार खोलवर न जाता जी माईन तुम्ही काढू शकता, ज्यातनं आपण मटेरियल किंवा ओर काढू शकतो, त्याला आपण ओपन पिट मायनिंग म्हणू शकतो. आणि ज्याला तुम्हाला डीप खाली 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 अर्थ क्रस्ट मध्ये जावं लागतं त्याला आपण काय म्हणू शकतो? डीप मायनिंग असं म्हणतो. सो मायनिंग ही पहिली स्टेप आहे, ओर काढणे. त्याच्यानंतर पुढे आपण ओव्हर कॉन्सन्ट्रेशन किंवा त्याच्यानंतर पुढे ओव्हरचं प्युरिफिकेशन या गोष्टी आपण डिस्कस करतो. ठीक आहे. सो सेकंड स्टेप यातली काय आहे? ती हँड पिकिंग. हँड पिकिंग म्हणजे काय? हातानं काही गोष्टी सेपरेट करणे. जसं आपण गव्हातनं खडे सेपरेट करतो किंवा दुसऱ्या कुठल्या याच्यातनं इम्प्युरिटीज बाजूला काढतो. भाजी निसतो म्हणजे काय करतो? त्यातले जे अनवॉन्टेड गोष्टी आहेत त्या काढून टाकतो फक्त. तसंच हँड पिकिंग आहे. इम्प्युरिटीज ऑफ लार्ज साईज ऑर हॅव्हिंग डिफरंट कलर दॅन ओर आर सेपरेटेड इन हँड पिकिंग. एक लक्षात घ्या, बारीक बारीक गोष्टी तुम्हाला सेपरेट करणं शक्य होणार नाही. जसं की मीठ आणि रवा एक मिक्स झालं तर ते सेपरेट करणं हातानं शक्य नाही, बरोबर आहे. त्याला काहीतरी दुसरी प्रोसेस वापरायला लागेल, रवा धुवायला लागेल. सो त्याच पद्धतीनं इम्प्युरिटी ज्या लार्ज साईजच्या असतील त्या तुम्ही नक्कीच वेगळ्या करू शकता. समजा डाळ मिक्स झाली रव्यामध्ये, तर तुम्ही डाळीचे पार्टिकल्स इझिली सेपरेट करू शकता. किंवा शेंगदाणे असतील ते रव्यामध्ये मिक्स झाले, ते आपण इझिली सेपरेट आउट करू शकतो. सो आयदर त्यांची साईज कशी असली पाहिजे? लार्ज असली पाहिजे, किंवा कलर सेपरेट असला पाहिजे. कलरच्या बेसवरती सुद्धा तुम्ही सेपरेट करू शकता. म्हणजे जर तुम्हाला वेगळा कलर दिसत असेल तर तुम्ही ते 2 गोष्टी सेपरेट करू शकतो ना आपण. वेगळ्या कलरच्या आणि जवळपास सारख्याच साईजच्या असतील तरी सुद्धा आपण त्या वेगळ्या करू शकतो जर कलर डिफरंट असेल तर. सो त्या पद्धतीनं इम्प्युरिटीज सेपरेट करणे याला हँड पिकिंग असं म्हणायचं. ओके. तर एक्झाम्पल म्हणून खाली एक एक्झाम्पल दिलेलं आहे की गोल्डची ओर आहे किंवा सिन्नाबार म्हणजे मर्क्युरीची जी ओर आहे जी सल्फाईड फॉर्म मध्ये प्रेझेंट असते ती या पद्धतीनं जनरली सेपरेट केली जाते. ठीक आहे. तर तिसरी स्टेप यातली आहे ती क्रशिंग आणि ग्राइंडिंग.
क्रशिंग आणि ग्राइंडिंग. आता क्रशिंग आणि ग्राइंडिंग मध्ये काय हे करतो आपण, तर जो काही आपल्याला ओरचे तुकडे मिळतात ते असे मोठ्या साईज मध्ये मिळत असतात. मग ते ओरचे तुकडे बारीक पार्टिकल्स मध्ये, छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये किंवा पार्टिकल मध्ये त्यांना ब्रेकडाऊन करायचं असतं आणि मग आपण ते पुढे प्रोसेसमध्ये आणू शकतो. सो काय लिहिलंय, स्मॉल पीसेस डन बाय द जॉ क्रशर ऑर हॅमर मिल. म्हणजे क्रशर मध्ये टाकून आपण ते जे मोठे मोठे पीसेस असतील ओरचे, त्यांना आपण स्मॉल पीसेस मध्ये कन्व्हर्ट करतो आणि मग पुढे काय करतो, द प्रोसेस ऑफ ग्राइंडिंग अँड इन द प्रोसेस ऑफ ग्राइंडिंग द क्रश्ड ओर into fine powder with the help of stamp mills is called pulverization. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ना, की ज्याच्यामध्ये आपण मोठे पार्टिकल्स किंवा मोठे तुकडे ओरचे क्रश करतो, ग्राइंड करतो आणि त्यांना आपण फाईन पावडर मध्ये कन्व्हर्ट करतो युझिंग क्रशिंग मिल्स वगैरे किंवा स्टॅम्प मिल्स. या प्रोसेसला काय म्हणायचं, पल्वरायझेशन असं म्हणायचं. सो पल्वरायझेशन ऑफ ओर इज डन इन द क्रशिंग अँड ग्राइंडिंग. हे कशासाठी गरजेचं आहे, पल्वरायझेशनची काय गरज आहे, तर एकदा तुम्ही हँड पिकिंग केल्यानंतर किंवा इझिली सेपरेबल मटेरियल जे काढून टाकले ते काढल्यानंतर तुम्हाला आता बाकीचं जे मटेरियल आहे ते हाताने काढता येणं शक्य नाही किंवा फिजिकली सेपरेट करणं शक्य नाही. त्या केसमध्ये तुम्हाला काही प्रोसेसेस त्याच्यावरती करायला लागतील आणि ज्याच्यासाठी तुम्हाला छोट्या स्मॉल पार्टिकल्स किंवा लहान साईज मध्ये ओर असणं गरजेचं असेल. सो त्या ठिकाणी तुम्हाला क्रश्ड किंवा ग्राइंड केलेली ओरचं फॉर्म तुम्हाला महत्वाचा असेल. ठीक आहे. सो थर्ड प्रोसेस जी आहे ती क्रशिंग आणि ग्राइंडिंग आहे किंवा थर्ड स्टेप म्हणू हवं तर आपण. ठीक आहे. द फोर्थ स्टेप इज द ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथड और हायड्रॉलिक वॉशिंग. आता इथनं मात्र फिजिकल सेपरेशनच्या काही मेथड्स इथं आपण यूज करतो. जसं हँड पिकिंग ही फिजिकल सेपरेशनचीच मेथड आहे, बरोबर. तसंच दुसरी जी मेथड आहे त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटी सेपरेशन किंवा हायड्रोलिक वॉशिंग, म्हणजे त्याची ती जी मटेरियल आहे ते मटेरियल, कोणत्याही मटेरियलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही फिक्स असते आणि त्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या बेसिसवर सेपरेशन करणं, फिजिकल सेपरेशन करणं, त्याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथड किंवा हायड्रोलिक वॉशिंग. याच्यामध्ये काय करायचं असतं बघा, बेस्ड ऑन द डिफरन्स इन द स्पेसिफिक ग्रॅव्हिटीज ऑफ ओर अँड गँग पार्टिकल्स, इट इज द मेथड इज बेस्ड ऑन व्हॉट, इट इज बेस्ड ऑन द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ओर अँड गँग पार्टिकल. अर्थात प्रत्येक मटेरियल चेंज झालं की त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सुद्धा काय होते, चेंज होते. पुढे काय म्हटलं, जनरली ओर पार्टिकल्स आर हेवियर दॅन गँग. म्हणजे ओर पार्टिकल हे एक चांगली गोष्ट आहे. बऱ्याचशा ओर्स मध्ये ओर पार्टिकल जे असतात जनरली ते गँग मटेरियल पेक्षा हेवियर असतात. ओरचे पार्टिकल्स कसे असतात, गँग मटेरियल पेक्षा हेवियर असतात. सो गँग मटेरियल आपण सेपरेट आउट करून टाकून हे जे काही डिपॉझिट होतील खाली ओरचे पार्टिकल्स ते आपण कलेक्ट करून त्याला परत पुढे ट्रीटमेंट देऊ शकतो. आफ्टर ग्राइंडिंग ओर इज वॉश्ड विथ रनिंग वॉटर स्ट्रीम. रनिंग वॉटर स्ट्रीम मधून त्याला आपण वॉश करतो आणि मग ते वॉशिंग दिल्यानंतर त्यातनं काही गँग पार्टिकल्स आपण त्याच्यातनं सेपरेट करू शकतो. पुढे काय म्हटलंय, कॉमनली युज्ड, इट इज द मेथड विच इज कॉमनली युज्ड फॉर ऑक्साइड्स ओर्स लाईक हेमॅटाइट, नेटिव्ह ओर्स ऑफ मेटल लाईक गोल्ड किंवा सिल्वर एक्सेट्रा एक्सेट्रा. सो नेटिव्ह ओर्स जे असतील लाईक प्रेशियस मेटल जे आहेत गोल्ड किंवा सिल्वर, त्याच्यासाठी ही मेथड हायड्रोलिक वॉशिंगची मेथड वापरली जाते. किंवा हिमॅटाइट सारख्या ज्या ओर्स आहेत ज्याच्यामध्ये ऑक्साइड्स प्रेझेंट असतील त्यांच्यासाठी ही ग्रॅव्हिटी सेपरेशनची मेथड वापरली जाते. परत एकदा सांगतो, सगळ्याच मेथड सगळीकडे ऍप्लिकेबल नसतात. आता ही ग्रॅव्हिटी सेपरेशनची जी मेथड आहे त्याच्यात परत दोन टाईपनं हे आपण जनरली फॉलो करतो. म्हणजे काय, तर एक मेथड अशी आहे की हायड्रोलिक क्लासिफायर मेथड आहे. म्हणजे पद्धत वेगळी आहे सेपरेट करण्याची, बाकी फार काही डिफरन्स नाहीये तसं, पण या दोन्ही पद्धती आपण थोडक्यात डिस्कस करू. हायड्रोलिक क्लासिफायर मेथड एक आहे आणि विल्फ्ले टेबल मेथड एक आहे, विल्फ्ले टेबल मेथड. तर दोन्हीची थोडक्यात आपण जनरल माहिती करून घेऊ. हायड्रोलिक क्लासिफायर मेथड, आता ह्याच्यात काय दिलंय बघा, डायग्राम फक्त दाखवली, इथं डिस्क्रिप्शन मुद्दाम काही लिहिलेलं नाही, फार काही अवघड नाहीये. तर हायड्रोलिक क्लासिफायर मेथड मध्ये आपण पावडर जी केलेली, क्रश केलेली जी ओर आहे ती वरनं आपण ऍड करतोय, बरोबर. आणि याला हा जो हे कलेक्टर आहे ज्याला कोन किंवा फनेल शेप त्याचा आहे, बरोबर. इथनं आपण खालून वॉटर इनलेट जिथं दिसते ना, ती वॉटरची स्ट्रीम प्रेशरनं पास करतो. ठीक आहे, प्रेशर देऊन वॉटर स्ट्रीम इज पास्ड विथ व्हेरी हाय प्रेशर अँड ड्यू टू द कोनिकल शेप ऑफ धिस
suspension containing container, this flow of water becomes slower. म्हणजे इथला जो प्रेशर आहे वॉटरचा तो हळूहळू काय होतो, कमी व्हायला सुरू होतो. कारण काय होईल, खूप जर प्रेशर आलं तर पाणी वरनं बाहेर पडण्याची शक्यता आहे किंवा डिस्टर्बन्स होण्याची शक्यता आहे, म्हणजे सेपरेशन मध्ये डिस्टर्बन्स होण्याची शक्यता आहे. त्यामुळं वॉटरचा फ्लो प्रेशरनं पास केला जातो, पण त्याचं प्रेशर इथं आल्यानंतर रिड्यूस केलं जातं. आणि ते रिड्यूस कशामुळे होतं, या कोनिकल शेपमुळे ते प्रेशर रिड्यूस होतं. मग वरनं आपण ओव्हर ऍड करतोय, खालनं प्रेशरनं वॉटर येते. सो व्हॉट विल हॅपन, these ore particles are washed with this pressurized water, and then due to the heavy size, or you can say higher gravity of ore particles, say specific gravity of ore particles is higher than gangue material. Generally it is higher than the gangue material. Therefore the particles of ore separated from the gangue will be deposited at this bottom. इथं खाली जे बॉटमला दिसते तिथं कॉन्सन्ट्रेटेड ओर असं लिहिलं, ती इथं काढून घेतलेली. सो दोज particles will be deposited at the bottom, and gangue material which is lighter than the ore particle is separated out by the वॉटर फ्लो. हा जो वॉटरचा फ्लो आहे तो वरनं काढून घेतलाय, तो आउटलेट आहे. त्या आउटलेट मधनं वॉटर सोबत काय बाहेर जातं, गँगचे पार्टिकल्स, जे लाइटर पार्टिकल्स असतील गँगचे, जे इझिली ओव्हरपासून सेपरेट होतात विदाउट एनी केमिकल प्रोसेस, ते मात्र इथं काय होतील, सेपरेट आउट होतील. सो सिंपल मेथड आहे हायड्रोलिक क्लासिफायर मेथड म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड मेथड आहे ती विल्फ्लेटेबल मेथड. याच्यामध्ये ही डायग्राम पण दाखवलेली आहे. जसं आपण गहू किंवा बाकी काही गोष्टी पाखडतो, आपण पाखडतो ना, त्याला पाखडणे ही एक प्रोसेस आहे, त्यातनं आपण काही गोष्टी सेपरेट आउट करतो गव्हातनं. तीच मेथड इथे पण वापरलेली. इथे बघा पावडर्ड ओर याच्यातनं टाकली जाते, बरोबर. आणि ह्या ज्या खाली स्लिट्स दिलेल्या आहेत, लाकडाच्या स्लिट्स असतील किंवा वुडन स्लिट्स असतील, त्या वुडन स्लिट व्हायब्रेट होत असतात, अशा सारख्या अशा 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 व्हायब्रेट होत असतात. So due to the vibration of these wooden slit, the ore particles get separated from the gangue particles, and also there is a water flow from the top of this wooden table. म्हणजे हा जो टेबल आहे विल्फ्ले टेबल म्हणतो, तो टेबल वरती आपण वरनं वॉटरचा पण फ्लो ऍड करतो. सो इथनं पावडर्ड ओर ऍड करतो, ह्या स्लिट्स व्हायब्रेट होत असतात आणि त्याच्यासोबत वरनं आपण वॉटरचा फ्लो ऍड करतो. सो वॉटरच्या फ्लोमुळं इथं व्हायब्रेशनमुळं पार्टिकल सेपरेट होण्यासाठी मदत होते. सो पार्टिकल्स गेट सेपरेटेड ड्यू टू दिस व्हायब्रेशन ऑफ these wooden slits, and this water flow separated गँग मटेरियल आणि ओर पार्टिकल यांना त्यांच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या बेसिसवर सेपरेट करण्याचं काम हा वॉटर फ्लो करतो. सो या व्हायब्रेशनमुळं, ड्यू टू दिस व्हायब्रेशन, द particles get separated, ore particles and gangue particles get separated, and on the basis of their specific gravity, this water flow separate these particles and collect at different places. Ore particles are collected at this place, and gangue material which is heavier than ore particle is collected at this bottom, which is trickled down at this bottom. So this is simple Wilfley-table method, where these strips are called cleats. In general, the name is given the cleats, and then it is separated. So these are the two methods by which we can have the separation of gangue particle, separable gangue particle from the ore. Then the next method or next step you can say, which is electromagnetic concentration. Electromagnetic concentration याचा अर्थ नावातच आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉन्सन्ट्रेशन. याचा अर्थ ज्या ठिकाणी मटेरियल मॅग्नेटिक प्रॉपर्टी असलेलं असेल ते इथं आपण सेपरेट करतो. ओर्स मध्ये सगळंच काही मटेरियल मॅग्नेटिक प्रॉपर्टी असलेलं असतं असं नाही. काही पार्टिकल्स हे मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवणारे किंवा मॅग्नेटिक फील्ड मध्ये डिस्प्लेस होणारे असे पार्टिकल्स त्याच्यामध्ये असतात. सो इट इज द मेथड युज्ड व्हेन आयदर ओर और गँग और वन ऑफ द टू मटेरियल पार्टिकल पॉसेसेस मॅग्नेटिक प्रॉपर्टी. म्हणजे सगळ्याच ठिकाणी ही मेथड परत लागू पडत नाही. ज्या ठिकाणी गँग पार्टिकल्स मॅग्नेटिक प्रॉपर्टी असलेले असतील पण ओरला प्रॉपर्टी नसतील, किंवा ओर मध्ये पार्टिकल्स असे असतील की ज्यांना मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे पण गँग मधले पार्टिकल्स नाहीयेत, अशा एका केसमध्ये आपण ह्यांचा या मेथडचा किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉन्सन्ट्रेशनचा यूज करू शकतो. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे मेथड अगदी सोपी आहे. काय दाखवले बघा, ओर पार्टिकल आपण इथनं ऍड करतो. ओर पार्टिकल्स आर ऍडेड ऍट दिस प्लेस, अँड दिस इज द रोटेटिंग बेल्ट यू कॅन से, अँड दिस रोटेटिंग बेल्ट
moves this particle here. This is the powerful magnet. If the material, magnetic material or magnetically active material is present inside the ore, then that is stuck here and is separated out here, which is having the magnetic property particles, and the material which is not having the magnetic property is collected here. So simple मेथड इज देअर फॉर द सेपरेशन ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. अगदी सोपी मेथड आहे आणि या सगळ्या फिजिकल मेथड्स आहेत. आपण बघतोय त्यात कुठेही केमिकल आपण वापरत नाहीये. सो दीज आर द इझिली सेपरेबल केमिकल फिजिकल मेथड्स. ओके, एक्झाम्पल दिलेले हेमॅटाइट जी ओर आहे, हेमॅटाइट ओर कॅन बी सेपरेटेड फ्रॉम द नॉन मॅग्नेटिक सिलिसियस गँग. म्हणजे हेमॅटाइट ओरचं सेपरेशन, त्यातले जे सिलिकॉनचे पार्टिकल्स असतील, सिलिकेट्स असतील, ते आपण या मेथडनं इझिली सेपरेट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर ही 5वी स्टेप आहे. आपण काय काय बघितलं आतापर्यंत? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर बघितलं, बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मायनिंग बघितलं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर मधली पहिली स्टेप बघितली आपण, मायनिंग बघितली. त्याच्यानंतर मायनिंग नंतर आपण हँड पिकिंग बघितलं, सेकंड स्टेप बघितली. त्यातनं आपण इझिली सेपरेबल मटेरियल हाताने वेगळं करू शकतो. तर थर्ड स्टेप आपण बघितली की क्रशिंग आणि ग्राइंडिंग करतो आपण त्याचं. चौथ्या स्टेपमध्ये आपण बघितलं, फोर्थ स्टेप इज व्हॉट? हायड्रोलिक वॉशिंग. याच्यामध्ये 2 टाईपच्या मेथड्स आपण बघितल्या वॉशिंगच्या. आणि 5वी स्टेप आता आपण डिस्कस केली ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉन्सन्ट्रेशन. सो दीज आर द 5 स्टेप्स विच कम वन बाय वन, one after one you can say, in the concentration of ore. The last step or last process is the froth flotation. आता ही froth flotation method व्यवस्थित समजून घेऊ आपण. What is shown here, we will discuss the step one by one. It is based on wetting properties of the ore and gangue particles by the liquid. म्हणजे ज्या वेटिंगच्या प्रॉपर्टीज आहेत, सगळेच मटेरियल्स वेट होत नाहीत किंवा सगळेच मटेरियल पर्टिक्युलर सबस्टन्स सोबत किंवा पर्टिक्युलर लिक्विड सोबत वेट होत नाही. सो दिस मेथड इज बेस्ड ऑन व्हॉट? वेटिंग प्रॉपर्टी. जसं मागची मेथड जी होती म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेपरेशन, ती मॅग्नेटिक प्रॉपर्टीच्या बेसवरती होती. हायड्रोलिक सेपरेशन ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या बेसवरती हे होती. तसंच फ्रॉथ फ्लोटेशन ही मेथड वेटिंग प्रॉपर्टीज वरती डिपेंडंट असते. ओके, सो युज्ड टू रिमूव्ह द गँग फ्रॉम लो ग्रेड सल्फाइड ओर्स. ज्या ओर्स मध्ये जनरली सल्फाइड्स प्रेझेंट असतात तिथे ही मेथड जनरली वापरली जाते. परत एकदा सांगतो की सगळीकडे सगळ्या मेथड ऍप्लिकेबल नसतात. युज्ड टू रिमूव्ह व्हॉट? गँग पार्टिकल्स फ्रॉम द लो ग्रेड सल्फाइड ओर्स. काय केलं जातं बघा, स्टेप बाय स्टेप इथं सांगितलेले. फाइनली डिवायडेड ओर इज इंट्रोड्युस्ड इनटू द वॉटर कंटेनिंग स्मॉल क्वांटिटी ऑफ ऑइल लाईक पाईन ऑइल. पाईन ऑइल नावाचं एक ऑइल आहे जे वॉटरमध्ये मिक्स केलं जातं आणि त्या मिक्स केलेल्या वॉटरमध्ये आपण ओर ऍड करतो. ठीक आहे, ओर ऍड करतो. सो ओर ऍड केल्यानंतर फाइनली डिवायडेड ओर जी आपण ऍड केली ती त्या वॉटर आणि ऑइल याच्यामध्ये मिक्स होईल. व्हेन मिक्सचर इज एजिटेटेड व्हायलंटली विथ एअर, म्हणजे त्यातनं एअर पास केली जाते व्हायलंटली. त्याच्यातनं एअर, व्हायलंटली म्हणजे काय? प्रेशराइज करून एअर त्यातनं पास केली जाते व्हायलंटली. द अर्धी मॅटर गेट्स वेटेड अँड सेटल डाऊन. अर्धी मॅटर म्हणजे काय? जे काही अर्थ क्रस्टचं जे मॅटर असेल ते त्यातनं काय होतं? ते वेट होतं आणि ते सेटल डाऊन होतं. कारण वेट झाल्यानंतर त्याची काय होते? ग्रॅव्हिटी वाढणार आणि ते हळूहळू काय होत जाईल? सेटल डाऊन होत जाईल. देन मेटल सल्फाइड पार्टिकल्स वेटेड बाय द फ्रॉथ ऑन द सरफेस विच कॅन बी स्किम्ड ऑफ. म्हणजे मेटल सल्फाइड पार्टिकल जे आहेत, म्हणजे आपला जो ओरचा मुख्य पार्ट आहे, मेन पार्ट आहे, महत्वाचा पार्ट आहे, दोज आर वेटेड बाय द फ्रॉथ ऑन द सरफेस. फ्रॉथ म्हणजे काय? वरती जसं हे येतो, आपण निरमा वगैरे कालवला किंवा पाण्यामध्ये टाकला त्याच्यानंतर त्याच्यावरती जसा फेस येतो, त्या फेसमध्ये काय होतं? मेटल सल्फाइडचे पार्टिकल्स अडकतात आणि ते बाजूला काढून घेतले जातात. इट इज देन ड्राईड टू रिकवर द ओर पार्टिकल्स. ओके, हे पुढे काय केलं जातं? फ्रॉथ मधनं काढून घेतलेले जे मेटल पार्टिकल्स आहेत, मेटल सल्फाइडचे पार्टिकल्स, ते नंतर रिकवर केले जातात. तो फ्रॉथ ड्राय करून टाकतो आपण आणि ड्राय केल्यानंतर ते रिकवर होतात. सो इथं डायग्राम मध्ये पण दाखवलेलं आहे बघा. इथनं एअरचा फ्लो पास होतो, बरोबर. फोर्सफुली ही एअर पास केली जाते. फ्रॉथ ओर फ्रॉम द फ्रॉथ, म्हणजे ही फ्रॉथ मध्ये ते ओर पार्टिकल्स ट्रॅप होतात. ऑइल आणि वॉटरचं इथं मिक्सचर आहे आणि दिस इज रोटेटिंग पॅडल, म्हणजे इथं हे रोटेट होत राहतं, याला रोटेट करत राहतो लिक्विडला. आणि ज्या काही इम्प्युरिटीज या प्रेशरमुळं वेट होतात
एअरच्या प्रेशरमुळे त्या सेटल डाऊन इथे होतात, त्या इम्प्युरिटीज आपण इथनं बाहेर काढून घेऊ शकतो. सो दिस इज आउटलेट फॉर द इम्प्युरिटीज. सो फ्रॉथमध्ये आपल्या मेटल सल्फाईडच्या ज्या ओव्हर्स आहेत, ओव्हर पार्टिकल्स आहेत, ते अडकलेले असतील. हा फ्रॉथ आपण सेपरेट करून घेतला की यातनं परत आपण त्याला ड्राईड ऑफ करून मेटलचे किंवा ओरचे पार्टिकल्स रिकवर करू शकतो. सो दिस इज सिम्पल मेथड फ्रॉथ फ्लोटेशन. आता फ्रॉथ फ्लोटेशन मेथड आहे, पण मग आपण ह्याच्यात ज्या गोष्टी वापरतो त्या थोडक्यात डिस्कस करूया. त्यात पहिली मेथड किंवा पहिली गोष्ट आपण वापरतो फ्रॉथिंग एजंट. म्हणजे फेस आणणारे जे एजंट्स आहेत ते कुठले वापरायचे? द कंपाऊंड्स कंटेनिंग OH और COOH फंक्शनल ग्रुप विच लोअर द सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड. म्हणजे लिक्विडचं सरफेस टेन्शन ही वेटिंगसाठी महत्वाची प्रॉपर्टी आहे, आणि सरफेस टेन्शन खूप जास्त असेल तर तो लिक्विड सगळ्यालाच वेट करेल. तसं होऊ नये म्हणून आपण याच्यात अशा टाईपचे कंपाऊंड्स वापरतो. दोज कंपाऊंड्स यूज विच आर कंटेनिंग OH हायड्रॉक्साइड ग्रुप और COOH कार्बोक्सिलिक ऍसिड फंक्शनल ग्रुप विच रिड्युसेस व्हॉट सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड. ऑइल आपण वापरतो, कुठले ऑइल्स वापरतो? पाईन ऑइल, इकॅलिप्टस ऑइल किंवा क्रेसॉल या टाईपचे ऑइल्स आपण वापरू शकतो. ठीक आहे. सो दिस इज अबाउट फ्रॉथिंग एजंट, फ्रॉथ तयार करण्यासाठी वापरले जाणारे एजंट्स. देन सेकंड वन इज द कलेक्टिंग एजंट्स. कलेक्टिंग एजंट्स म्हणजे काय? तर कलेक्ट करण्यासाठी जे एजंट्स आपण वापरतो फ्रॉथ मधले त्याला आपण कलेक्टिंग एजंट्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, कलेक्टिंग एजंट्स मेक्स मेटॅलिक पार्टिकल हायड्रोफोबिक. हायड्रोफोबिक म्हणजे काय? पाण्यात जाण्यापासून त्याला सेपरेट करणे. हायड्रोफोबिक म्हणजे हायड्रो मीन्स वॉटर, फोबिक म्हणजे रिपेलिंग. वॉटरला रिपेल करणारे जे पार्टिकल्स असतात किंवा जे एजंट्स असतात त्याला आपण कलेक्टिंग एजंट असं म्हणतो. सो मेटलचे पार्टिकल्स पाण्यासोबत मिक्स होऊ देत नाहीत, त्याला आपण कलेक्टिंग एजंट्स असं म्हणतो. सो दॅट they can attach themselves to the frothing agent rather than to water. So metal sulfide particles, instead, if you are not adding the collecting agent, metal sulfide particles will bind with water and they will also settle down with the impurities. So there will be no separation. So if you want to bring these ore particles or metal sulfide particles into the froth, then you have to add some collecting agents. These will help to bring these metal sulfide particles into the froth. Okay. For non-sulfide ores, oleic acid can be used as a collecting agent. Oleic acid. So we are adding, in addition to the pine oil or cresol, which are the frothing agent, in addition to these, we are adding oleic acid as a collecting agent for non-sulfide ores. And for sulfide ores, potassium ethyl xanthate can be used. Xanthate is the pigment agent, so you can use the salt of that pigment agent, that is potassium ethyl xanthate can be used. पुढे काय म्हटलंय? In the structure of collecting agents, the one end is attached to the metal sulfide particles ores and the other end is hydrophobic. म्हणजे कलेक्टिंग एजंट्स मधलं एक एंड जो असतो तो मेटल सल्फाईडला बाइंड होतो, मेटल सल्फाईडच्या पार्टिकल्सला किंवा मेटल ओरच्या पार्टिकल्सला बाइंड होतो. तर दुसरा एंड कसा असतो? त्याचा हायड्रोफोबिक असतो. हायड्रोफोबिक म्हणजे विच रिपेल्स द वॉटर. सो इट प्रिव्हेंट्स द ओर पार्टिकल्स इन गोईंग डाऊन और इन वेटिंग विथ द वॉटर. वॉटर सोबत वेट होण्यापासून याला प्रिव्हेंट करण्यासाठी आपण कलेक्टिंग एजंट्स वापरतो. सो दीज आर द टू एजंट्स, दॅट इज फ्रोथिंग एजंट अँड कलेक्टिंग एजंट्स, विच आर इम्पॉर्टंट in the froth flotation method. Then the third one is the activating agent. They mix mineral to get weighted in collecting agent easily, with collecting agent easily. So these are the helping agent, you can say, activating agents, like sodium sulfide Na2S for copper ore used, which or copper sulfate used for the zinc blend ore. So you can use these activating agent, or you can say that these are the helping agents for the collecting agent. collecting agent ला हेल्प करणारे ते एजंट्स आहेत. थर्ड झाल्यानंतर फोर्थ आहे डिप्रेसिंग एजंट. डिप्रेसिंग एजंट म्हणजे काय? दे हॅव अपोजिट इफेक्ट ऑफ ऍक्टिव्हेटिंग एजंट. ऍक्टिव्हेटिंग एजंटच्या अपोजिट इफेक्ट व्हेन दे आर युज्ड व्हेन मोर दॅन वन मेटल इज टू बी सेपरेटेड. सो तुम्हाला एकापेक्षा जास्ती जर सेपरेट करायचे असतील मेटल, एकापेक्षा जास्ती मेटल ओरमध्ये प्रेझेंट आहेत आणि ते जर सेपरेट करायचे असतील तर काय वापरायचं? डिप्रेसिंग एजंट वापरायचं. लाईक फॉर एक्झाम्पल स्लॅक्ड लाईम फॉर आयर्न सल्फाईड. स्लॅक्ड लाईम फॉर आयर्न सल्फाईड. सो आयर्न सल्फाईडच्या ओरमध्ये जनरली आयर्न प्रेझेंट असतो, त्याच्यासोबत कॉपर पण प्रेझेंट असतो, अजून काही मेटल्स प्रेझेंट असू शकतील. सो त्या केसेसमध्ये तुम्ही स्लॅक्ड लाईम वापरू शकता, विच इज ऍक्टिंग एज अ डिप्रेसिंग एजंट. सो
अगेन दीज आर द हेल्पिंग एजंट यू कॅन से फॉर द कलेक्टिंग एजंट. कलेक्टिंग एजंटला हेल्प करणारे एजंट्स आहेत कुठले, ऍक्टिव्हेटिंग एजंट एज वेल एज डिप्रेसिंग एजंट. फक्त दोघांची, ऍक्टिव्हेटिंग एजंट आणि डिप्रेसिंग एजंट यांची दोघांची यांचं दोघांचं प्रिन्सिपल वेगळे म्हटल्यापेक्षा या दोघांची ऍक्शन एकमेकांच्या अपोजिट आहे, या दोघांची ऍक्शन एकमेकांच्या अपोजिट आहे. ओके, सो दीज आर द 4 एजंट्स विच आर युज्ड इन द फ्रॉथ फ्लोटेशन. देन फायनली पाचवा जो एजंट आहे तो कंडिशनर आहे, विच इज कंट्रोलिंग द पीएच आहे. कारण पीएच हा सुद्धा महत्वाचा रोल आहे, कारण काही ओव्हर्स ह्या काही एका पर्टिक्युलर पीएच ला डिझॉल्व्ह पण होऊ शकतात. असं होऊ नये म्हणून पीएच कंडिशन इज व्हेरी मच necessary. So pH control is very necessary. H2SO4 added to lower the pH and lime or soda lime to increase it. म्हणजे pH तुम्हाला जर वाढवायचा असेल या फ्रॉथ फ्लोटेशन मध्ये तर H2SO4 ऍड करायचा, ज्याच्यानं pH काय होईल, कमी कमी होत जाईल, म्हणजे ऍसिडिक pH होत जाईल. आणि लाईम किंवा सोडा, कॉस्टिक सोडा म्हणतो आपण, तो सोडा आपण वापरू शकतो कशासाठी, इन्क्रीज करण्यासाठी, पीएच वाढवण्यासाठी. कॉस्टिक सोडा किंवा वॉशिंग सोडा सुद्धा यूज करू शकतो टू इन्क्रीज व्हॉट, पीएच. म्हणजे बेसिक पीएच हवा असेल तर. गॅलेना म्हणजे ही लेड सल्फाइड, ही प्लंबमची ओर आहे, इज युजली असोसिएटेड विथ झिंक सल्फाइड. म्हणजे गॅलेनामध्ये काय असतात, झिंक सल्फाइड, झिंकचे पार्टिकल पण असतात, पायराइट्स पण असतात म्हणजे आयर्नचे पार्टिकल्स पण असतात, आणि क्वार्ट्स जे सिलिकॉनचे पार्टिकल सुद्धा असतात. सो या ठिकाणी तुम्हाला डिप्रेसिंग एजंटचा सुद्धा महत्वाचा रोल आहे. जर गॅलेना ही जी ओर आहे त्याच्यामध्ये झिंक पण प्रेझेंट आहे, आयर्न पण प्रेझेंट आहे, मग नुसते ऍक्टिव्हेटिंग एजंट ऍड करून चालणार नाही. या केसमध्ये तुम्हाला काय वापरायला लागतील, डिप्रेसिंग एजंट. बघा आपण डिप्रेसिंग एजंट मध्ये काय म्हटलेलं आहे, दे हॅव अपोजिट इफेक्ट ऑफ ऍक्टिव्हेटिंग एजंट युज्ड व्हेन मोर दॅन 1 मेटल इज युज्ड इज टू बी सेपरेटेड. सो या केसमध्ये, गॅलेनाच्या केसमध्ये तुम्हाला डिप्रेसिंग एजंट ऍड करायला लागतील. ओके, देन पोटॅशियम इथिल झॅन्टेट, आपण कलेक्टर मध्ये याचं एक्झाम्पल बघितले, इज ऍडेड विथ NaCN, सोडियम सायनाइड, और झिंक अँड झिंक व्हिट्रिऑल विच इज डिप्रेसंट फॉर झिंक सल्फाइड. सो झिंक व्हिट्रिऑल विल सेपरेट द झिंक सल्फाइड फ्रॉम आयर्न सल्फाइड अँड लेड सल्फाइड. ओके, सो यांचं सेपरेशन होईल, आणि सोडियम सायनाइड हा ॲज अ हेल्पिंग किंवा कलेक्टर म्हणून आपण इथे ऍड करतो. कॉपर सल्फेट ऍक्ट ॲज अ ऍक्टिव्हेटर. कॉपर सल्फेट जो वापरणार आहे आपण तो ऍक्टिव्हेटर म्हणून यूज करू शकतो. विच ब्रेक्स डिप्रेसर फिल्म ऑन झिंक सल्फाइड. म्हणजे डिप्रेसरनं झिंक सल्फाइड सोबत जो डिप्रेसर रिॲक्ट होतो, डिप्रेसर म्हणून काय वापरलाय आपण, झिंक व्हिट्रिऑल वापरलाय. सो झिंक व्हिट्रिऑल झिंक सल्फाइडला त्याच्यामध्ये खेचून घेतो, सेपरेट आउट करतो बाकीच्या पार्टिकल्स पासून, आणि ती फिल्म ब्रेक करण्यासाठी कॉपर सल्फेट ॲज अ ऍक्टिव्हेटर म्हणून आपण वापरतो. ऍसिडिफिकेशन ऑफ रिमेनिंग स्लरी, म्हणजे झिंक सल्फाइड त्यातनं सेपरेट आउट झाला की बाकीची जी स्लरी शिल्लक राहते त्याच्यामध्ये ऍसिडिफिकेशन करून आपण तो फ्रॉथ फ्लोट करू शकतो. कुठं, पायराइट्स, फ्लोटेशन ऑफ पायराइट्स लीड्स टू द फ्लोटेशन ऑफ पायराइट्स. म्हणजे जे आयर्नचे जे पार्टिकल्स आहेत ते फ्रोथ करू शकतो, आणि त्यातनं मग आयर्न पण सेपरेट करू शकतो. सो अशा पद्धतीनं गॅलेनाचं सेपरेशन किंवा फ्रॉथ फ्लोटेशन करता येऊ शकतो. सो वी हॅव युज्ड हिअर वन एक्झाम्पल ऑफ गॅलेना टू हॅव द फ्रॉथ फ्लोटेशन मेथड. सो दिस इज वॉट अबाउट द फ्रॉथ फ्लोटेशन. सो 5 एजंट्स आपण ऍड करतो, फ्रॉथिंग एजंट, देन कलेक्टिंग एजंट, then activating agent, then depressing agent, and lastly conditioner which are used for maintaining the pH. So असे 5 एजंट्स आपण फ्रॉथ फ्लोटेशन मध्ये वापरतो. फ्रॉथ फ्लोटेशन ही 6वी स्टेप आहे. आपण 6 स्टेप आज डिस्कस केल्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर मध्ये. पहिली स्टेप आपण बघितली मायनिंग, दुसरी बघितली हँड पिकिंग, थर्ड वन स्टेप वी डिस्कस्ड इज द क्रशिंग और ग्राइंडिंग, then fourth one step we discussed is the hydraulic washing, then fifth is the magnetic separation, and last one, sixth, we discussed is the froth flotation method. All these methods are used for the concentration of ore. Once the ore is concentrated, then it is subjected to further treatment with calcination or roasting, and then finally it is recovered, treated to recover the pure metal, which is known as refining process. Okay, so we will discuss the remaining process in another some videos. Today we will stop here. If you like the content of this video, if you understand all the steps in the concentration of ore, then please like to this video and please share and subscribe to this Chem Learning channel. Thank you again.